नमस्कार, मी सुवर्णा. 3च्या दुपारच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा 1 तास महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, काही बातम्यांचे अपडेट्स. बातमी सुरुवातीला लातूरमधून बघूयात. लातूर जिल्ह्यातील नागलगाव ग्रामपंचायत ग्रामसभेत जोरदार हाणामारी झाली आहे. विकास कामाच्या मुद्द्यावरून 2 गटात राडा झालेला आहे. ग्रामविकास अधिकारी जयवंत कोणाळे यांनी मागील ग्रामसभेचं वाचन करून ग्रामसभेला सुरुवात केली. मात्र मागील सरपंच त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामावरून हाणामारी झाल्याचं कळतंय. दरम्यान या घटनेत गुन्हा दाखल झालेला आहे. विकास नाही, फक्त हाणामारी आपल्याला बघायला मिळतेय. लातूरच्या या गावात ग्रामसभेमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. ग्रामविकास अधिकारी जयवंत कोणाळे यांनी गेल्या ग्रामसभेचं वाचन करून ग्रामसभेला सुरुवात केली, पण मागचे सरपंच यांच्या कार्यकाळात झालेल्या कामावरून ही हाणामारी झाली असं कळतंय. आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याशी अधिक बोलूया. नितीन, काय अधिक माहिती मिळतेय? लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या नागलगावची घटना आहे. नागलगावामध्ये आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवनियुक्त सरपंचाच्या नियुक्ती झाल्यानंतर पहिलीच ग्रामसभा या ठिकाणी घेण्यात येत होती आणि या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थ आणि सगळ्याची उपस्थिती होती. त्यासोबतच ग्रामसेवकही त्या सभेत उपस्थित होते. मात्र ग्रामसभा सकाळी 11 वाजता सुरू झाल्याच्या नंतर काही तरुणांनी गोंधळ घालत गेल्या माजी सरपंचाची जी कामं आहेत ती थांबवा अशी आग्रही विनंती केली. त्यानंतर चालू सरपंचाच्या काही लोकांनी मागची कामं थांबली जाणार नाहीत, ते पुढे चालू राहतील, पुढची नवीन विकास कामं चालू करणार आहोत असे हे करत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हे तुंबळ हाणामारीमध्ये झालं आणि तुंबळ हाणामारी झाल्यानंतर या ठिकाणी गावातले जे ग्रामसेवक आहेत ते ग्रामसेवक सोडवण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मात्र ग्रामसेवकांना देखील या तरुणांनी मारहाण केलेली आहे आणि आता सध्या ग्रामसेवक उदगीरच्या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि हा सगळा प्रकार जो आहे तो आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जी आयोजित सभा होती त्या सभेमध्ये घडलेला आहे. आणि आता सध्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या संबंध घटनेच्या निमित्तानं संबंध घटनेवरून सरपंचाच्या फिर्यादीवरून त्यामुळे ग्रामसभेमध्ये हा सगळा गोंधळ झालेला आपण बघतोय. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात ते दौरा केला आणि यावेळी खासदार राजन विचारे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं. यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषण केलं. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी झाली. गेलं ते जाऊ द्या. जे अस्सल शिवसैनिक निखार्यासारखे माझ्यासोबत आहेत ते उद्या मशाल पेटवणार आहेत. ठाण्यात लवकरच मी विराट सभा घेणार आहे असंही म्हटलं उद्धव ठाकरे यांनी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी यावेळी निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी या आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते ठाण्याच्या जैन मंदिरामध्ये सुद्धा गेलेले होते आणि त्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ झाले अशी माहिती मिळतेय. पण ठाण्यातलं राजकीय वातावरण मात्र या सगळ्यामुळे तापलेलं होतं. एका बाजूला राजन विचारे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. जैन मंदिरात ठाकरेंचं स्वागत झालं त्याची दृश्य आणि ठाकरेंनी आनंदाश्रमाकडे मात्र पाठ फिरवली. आनंदाश्रमात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं पक्ष कार्यालय सुरू झाले आणि त्यामुळे तिथे त्यांनी जाणं टाळलं. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले. ही नाही म्हटलं तर एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, शिवसेनेची पण झालेली आहे. प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्या तर शुभेच्छा आहेत आणि प्रजासत्ताक आपल्याला टिकवायचं आणि अगर प्रजासत्ताक की रक्षा करनी हो तो आपकी जो बात नहीं, आप क्या मांगे तो हम खून दे देंगे, नहीं खून देने की जरूरत नहीं, सिर्फ वोट दे दो.
सिर्फ वोट दे दो, बाकी हम देख लेंगे. लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीर सभा घेणार म्हणजे घेणारच. आणि त्यावेळेला मग कोणाचा काय समाचार घ्यायचा तुम्ही घेईन. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. याच टीकेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा वारसा सोडून काँग्रेसचा वारसा हाती घेतल्याची खरमरी टीका केसरकरांनी केली. परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही खऱ्या अर्थाने मिंधी झालेली आहे, काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि वंचितची, असं मला स्वतःला वाटतं. बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार आणि भाजपचे नेते आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला नवीन स्वाभिमान दाखवलेला आहे. आज भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर आदराने घेतलं जात आहे. त्याची सुद्धा कुचेष्टा करत राहायचं. एक नवीन संपूर्ण धोरण ज्याने भारत बदलतोय, भारत जगाचं नेतृत्व करतोय आणि त्याला सर्व भारतीयांनी एकत्र राहिलं पाहिजे. बाळासाहेबांचा जो वारसा होता विचारांचा, तो तर आता गेलेला आहे. आता काँग्रेसचा वारसा घेतला पाहिजे. ज्यांनी 370 कलमाला सातत्याने पाठिंबा दिला त्या काँग्रेसचा वारसा घेतला पाहिजे. त्यांचे नेते ज्यावेळेला काँग्रेसमध्ये जातात त्यावेळेला कौतुक करण्यासाठी राऊत साहेबांसारख्या लोकांना तिथं पाठवलं पाहिजे. कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की मला 1 दिवसासाठी पंतप्रधान करा, मी 370 कलम रद्द करेन. ते बाळासाहेब कुठे? आणि या ठिकाणी मिंधेपणा करणं हे कसं असतं हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. उद्धव साहेबांबद्दल नितांत आदर असल्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. आता फक्त त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. या शक्ती प्रदर्शनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. आता शक्ती प्रदर्शन ही एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. यंदाचा प्रजासत्ताक दिन औरंगाबादकरांकरता खऱ्या अर्थानं आगळावेगळा ठरलाय. त्याला कारण म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे एकत्रित आलेले नेते. औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्त 6 महिने आधी वेगळे झालेले दोन्ही गटाचे नेते पहिल्यांदा शेजारी बसलेले बघायला मिळाले. संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे बाजूबाजूलाच बसले होते. एकाच सोफ्यावर हे दोघंजण बसले होते. असं एकाच सोफ्यावर या दोघांना बसलेलं पाहून औरंगाबादकरांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलताना तोंडातून छकार शब्दही काढला नाही. पालकमंत्री संदीपान भुमरे आपलं भाषण संपवून प्रथेप्रमाणे मान्यवरांना शुभेच्छा द्यायला खाली उतरले. मात्र त्याआधीच ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे शुभेच्छा न घेताच उठून निघून गेले होते. यावेळी शिंदे पक्षाचे नेते आणि ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसंग सांभाळून घेतला. एकूणच काय तर दोन्ही पक्षाचे नेते जरी सोफ्यावर एकत्र असले तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील कटुता कायम असल्याचं प्रकर्षानं जाणवलं, बघायला मिळालं. पालकमंत्री शुभेच्छा द्यायला येऊ लागले खरे साहेब. घटनाबाई आहे ते. घटनाबाई कालचं तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला कालचं याच्यात आलं ना. आता ते शुभेच्छा द्यायला येतात प्रोटोकॉल. तुम्ही चाललाय उठून त्यांचे प्रोटोकॉल कसला चालू करा ना. तुम्ही शुभेच्छा घेणार नाही का भुमरे साहेबांच्या? घटनाबाई आहे ते. अगोदर त्यांनी हा अपमान केलेला आहे. घटनाबाई हे पालकमंत्री म्हणजे मला एक सांगायचं की यांना अधिकार कोणी दिले. दुसरी गोष्ट, हे काही सुप्रीम कोर्ट आहे का आम्हाला ठरवणारे? घटनाबाई आहे. पण मला सांगायचं की खैरे काही बोलतात. खैरेला हे जे चाललेलं आहे सध्याचं हे त्यांना सहन होत नाही, पाहवल्या जात नाही, दाखवल्या जात नाही, म्हणून ते असं बोलतात. आणि याच्या अगोदर सुद्धा ध्वजारोहण फडकायच्या आतच ते निघून गेले आणि ही त्यांना ती सवय आहे त्यांना. शिंदे आणि ठाकरे पक्षातील नेत्यांशी तिथल्या वातावरणाचा सगळा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. औरंगाबादमध्ये सुद्धा केला जातो. मात्र या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतो की अनेक राजकीय नेते जे आहेत आपले मतभेद विसरून एकाच चेअरवर या ठिकाणी बसलेले आहेत. आपण बघतोय चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट
तुम्हाला माहिती आहे संजय शिरसाट यांनी बंडखोरी केल्यानंतर चंद्रकांत खैरे आणि या दोघांनी एकमेकांवर कसे आरोप केलेले आहेत आणि बाजूला इम्तियाज जलील सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व जाती धर्म भेद भाव विसरून आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे हे पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेले आहे आणि दरवर्षी आम्हाला असंच बसतो. पण काही नेते अवघडल्यासारखे बसलेले आहे पण कमीत कमी तर बसले तर सही. नाही तर आपला एकमेकांना जे बघणारे नाही होते आज कमीत कमी ते एक शेजारी बसले तर सही. आज सगळे राजकीय मतभेद विसरून आजूबाजूला सगळे शांत दिलाने एक दिलाने बसले. आम्ही आमच्या पद्धतीने बसलो आहे, बोलण्याचा प्रश्न येत नाही. पण संजय शिरसाट शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आजूबाजूला बसले जे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बघत नाही, आज बघायला भेटतंय. औरंगाबादसाठी चांगलं चित्र. पण मी बोललो नाही काही, मी बोललो पण नाही अजून बोलले नाही तुम्ही. भुमरे साहेबांना चला उठून उभे राहिले तुम्ही. भुमरे साहेब आल्याने मी असं इकडे दोन करत होतो, त्यांनी तुमच्याकडे बघितलं. मी असं इकडे नाही आणि मी आता मला येते तर मी मागे चालले जाईल. मी पण राजकीय मतभेद विसरून जर एकत्रित आले औरंगाबादच्या विकासाचा फायदा होईल. विकासाचं काय, हे काय विकास करणार, हे काय विकास करणार, यांच्या हातात काय. संजय शिरसाट साहेब काय म्हणाल. आम्हाला चांगलं वाटतंय की तुम्ही दोघं एक गट एक ठिकाणी आहात, परंतु आणखी मान्य करायला तर ते तुम्हाला बोललेच नाही म्हणते. नाही, त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही, परंतु आमची भावना अशी असते की अशा जे चांगला क्षण आहे त्या टायमाला सर्व मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सर्वांनी मिळून हे एन्जॉय केला पाहिजे. हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे, आपल्या देशासाठी महत्वाचा आहे. पण खैरेच्या मनात कटुता अजून आहे, ते म्हणतात मी बोललोच नाही. त्यांचा स्वभाव तसाच आहे तर तसेच बोलणार ना. ते मनाने चांगले चांगले नसल्यामुळे तर असे बोलतात. मनाने चांगले नाहीये त्यांना काही त्याचं काही घेणं नाही. 24 तास डोक्यात राजकारणाचा किडा असला ना तो माणूस असा बोलतो. तुम्ही तयार आहे हात बढवायला. नाही, आम्ही तर या शहराच्या विकासासाठी किंवा जनतेसाठी कोणत्याही दराला जायला तयार आहोत. बस तुम्ही हात वाढवा बरं कशी घेणार. नाही उगाच कशाला येतात, त्या माणसाचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. खैरे साहेब म्हणतात मी बाजूला बसून बोललो नाही, त्यांच्याकडे बघितलंही नाही. आता राष्ट्रगीत चालू असताना बोलणार कसं ते, राष्ट्रगीत चालू असताना बोलू कसे शकतात. आता संपलंय राष्ट्रगीत. हा मग आता जायचं आम्हाला. संजय शिरसाट असतील ते एकमेकांबद्दल अजूनही चांगलं बोलायला तयार नाही, मात्र ते आजूबाजूला बसले. औरंगाबादसाठी फार चांगलं चित्र आहे, कारण राजकीय मतभेद जरी असले तरी औरंगाबादच्या विकासासाठी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शिवसेनेमध्ये होणारी या बंडाची आम्हाला कुणकुण पूर्वीपासूनच होती, हालचाली दिसत होत्या असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. व्हॉट्सॲपवर SMS येत होते असं सांगत मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे इशारा करण्यात आलाय. केवळ सत्तेसाठी आम्ही गद्दारी केली नाही, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे पद मान सन्मान मिळाला असं सांगत त्यांनी शिंदे समर्थकांवर टीका केली. फार पूर्वीपासून या गोष्टीची कुणकुण सगळ्याला होती, काय हालचाली चालल्या त्याच्याबद्दल आम्हालाही दिसत होतं, कळत होतं. हे सगळं चाललेलं तरी मला सांगत होते. मला फोनवरनं कंटिन्यू व्हॉट्सअपला त्याचे मेसेज होते, कारण एका बाजूला इकडचे आताचे मंत्री आणि दुसरे आमदार उमरगेचे, तिसऱ्यावर मला शंका यायला मी म्हणलं काय भानगड चालू आहे. पण त्यांनी मला अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं, पण त्यांनाही काही जाणीव नव्हती की बाबा हे काय चाललंय. महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली. 23 नोव्हेंबर 2019ला पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा झालेला शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते असा गौप्यस्फोट केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी. एका प्रसार माध्यमाशी बोलताना जयंत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या अनुषंगानं शरद पवारांची ती खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं. जयंत पाटलांच्या या गौप्यस्फोटावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. शिवसेनेला प्रेशर देण्याकरता, शिवसेनेकडनं महत्वाची खाती काढून घेण्याकरता या गोष्टी केल्या असेल, परंतु अशा पद्धतीची जर खेळी केली असेल तर नक्कीच याच्या मागचा डाव काय होता. अजित पवार यांना कायम बंडखोर किंवा गद्दार ही बिरुदं त्यांच्या मागे लावायची होती का. जर खेळी केली असेल तर मला तरी वाटतं की अजित पवार साहेब यांना
कायमचं त्यांच्या मागे गद्दार आणि बंडखोर अशा पद्धतीने पदवी लावण्यासाठी ही खेळी केली असेल असं मला वाटतं. दरम्यान वाद उभा राहिल्यानंतर जयंत पाटील यांनी सारवासारव केली. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली. तसंच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमच झाली असं वक्तव्य त्यांनी केलं. मला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता त्या बाबतीत मला असं कदाचित असा शब्द वापरलेला आहे मी. आता ती जी घटना झाली पहाटेचा शपथविधी, या शपथविधीच्या मुळे काय झाले फायदे, तर राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी त्याची डायरेक्टली इनडायरेक्टली मदत झाली, एवढाच त्याचा फायदा. त्याच्यात तो कोणी जाणीवपूर्वक केला असं म्हणण्याचा माझा हेतू नाही. त्यावेळी इनडायरेक्टली सगळ्यांचाच त्याला पाठिंबा असं समजलं गेलं, पण तशी परिस्थिती वस्तुस्थिती नव्हती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना ती घटना योग्य नव्हती असं म्हटलंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांमधल्या वादावर बोलणं टाळताना प्रकाश आंबेडकरांबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्याशी आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी संवाद साधला. आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी, शरद पवार यांच्याकडून ही मोठी खेळी करण्यात आली होती असं म्हणणं आहे आणि जे सकाळचं पहाटेचं सरकार आहे ते स्थापन कुठे ना कुठे शरद पवारच्या सहमतीने झालं असं या माध्यमातून दिसतं. बघा, मला त्याच्यावरची चर्चा करायची नाही, पण जे झालं ते फार काही चांगलं झालं असं मी मानत नाही. त्यामुळे आज ते काय राष्ट्रवादीकडून काय बोललं जातं त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं हे काही आजच्या स्थितीत काही बरोबर नाही. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की आमची महाविकास आघाडीसोबत चर्चा आहे आणि बैठक पण झाली आणि मैत्री पण आहे, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी याबाबतची भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही. शिवसेनेसोबत त्यांची मैत्री मात्र घट्ट पाहायला मिळते. काल त्यांनी त्याच्या पलीकडचं वक्तव्य केलेलं आहे की ते मी फक्त शिवसेनेसोबत आहे, मी इकडे नाही आहे असं त्यांनी काल अजून बोलले. त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही प्रकाश आंबेडकरजी आणि उद्धव ठाकरेजी जेव्हा एकत्रित आले त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या होत्या. जिथपर्यंत त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे कुठला येणार नाही तिथपर्यंत त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करणार नाही. त्यामुळे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरजी दोघं एकत्रित त्यांचं काय समझोता झालेला आहे ते अजूनपर्यंत आमच्याही पुढं आलेलं नाही ना तुमच्याही पुढं आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या दोन पक्षांच्या बद्दलचं कोणाच्या कामामध्ये फालतूचं भानगडीत पडणं हे आमचं काम नाही, काँग्रेसचं काम नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट दिग्विजय विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मविया सरकारवर मोठा आरोप केला. मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. याच आरोपांवरून ॲडव्होकेट आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मविया सरकार हे सुडाची भावना टोकापर्यंत नेणारं सरकार होतं असा आरोप त्यांनी केला. तसंच बीएमसीमध्ये भाजपचाच महापौर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वतः देवेंद्रजींनी सांगितलंय आणि त्याचा मी साक्षीदार आहे. आज या ठिकाणी याची स्पष्टताही देतोय. देवेंद्रजी म्हणाले की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्या काळामध्ये 250 पानाचा तो रिपोर्ट तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्याच्या खाजगी जागेत जो ठेवला होता आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणलेला रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे. सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गझनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमामध्ये शॉर्ट मेमरीचा आजार एकाला आहे असं दाखवलंय. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे, पण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसत आहेत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. आज सुडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारं सरकार म्हणजे उद्धवजींचं सरकार, शरद पवारांच्या समर्थनाचं आणि काँग्रेसच्या समर्थनाचं सरकार होतं. माननीय मोदीजींचं असलेलं विकासाचं स्वप्न, देवेंद्रजींनी प्रत्यक्षात उतरवलेल्या विकासाच्या कामाची गती आणि भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक जाळं या आधारावर आणि त्याचबरोबर आमच्या विरोधात जे कोल्हेकुई करतात त्यांचा असलेला भ्रष्टाचाराचा डोंगर हाही मुंबईकरांनी पाहिला आहे आणि म्हणून संधी भारतीय जनता पक्षाला मिळेल
युती बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप म्हणून आम्ही एकत्र लढू आणि युतीचा महापुरा भाजपचा होईल. सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचं वक्तव्य करणाऱ्या अहमदनगरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखेंनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. सत्यजित तांबेंवर काँग्रेसनं अन्याय केल्याचं म्हणत त्यांनी हा राजीनामा पाठवलाय. यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधला. काँग्रेसमधून सातत्यानं पदाधिकारी बाहेर पडत आहेत, त्यामुळे पदाधिकारी बाहेर का पडतायत याचं उत्तर बाळासाहेब थोरातांनीच द्यायला हवं असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. वाटतं की हा काँग्रेसमधून बरोबर का बाहेर पडतात याचं उत्तर बाळासाहेबांनी दिलं पाहिजे. हा काँग्रेसमधून बरोबर का बाहेर पडतात याचं उत्तर बाळासाहेबांनी दिलं पाहिजे. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत नावं शॉर्टलिस्ट झाली असल्याची माहिती भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. 31 किंवा 1 तारखेला यादीवर चर्चा होऊन दिल्लीतून नावं घोषित होतील अशीही माहिती पाटलांनी दिली. कोणी मतदारसंघातले उमेदवार निश्चित होऊ शकतील. आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे आता जी नावांची शॉर्टलिस्ट झाली आहे ती आम्हाला एका फॉर्मॅटमध्ये केंद्राकडे पाठवायची असते, ती उद्या पाठवतो. मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड हे असं काही रोज बसत नाही ना, एक 10-12 विषय एकत्र करून बसतं. रफली 31-1 तारखेच्या आसपास जेव्हा केव्हा बसेल त्यावेळेला आम्ही पाठवलेल्या शॉर्टलिस्टवर ते विचार करतील, 4 वेळा आम्हाला प्रश्न विचारतील आणि मग दिल्लीमधूनच ती नावं घोषित होतात. 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत असं वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांना बुलढाण्याच्या खासदारानं चॅलेंज दिलंय. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या 40 आमदारांवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतः आधी निवडणूक लढवून दाखवावी, नगरसेवक तरी होऊन दाखवावं, स्वाभिमान असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा असं वक्तव्य केलंय प्रतापराव जाधव यांनी. आता संजय राऊत हे चॅलेंज स्वीकारणार का किंवा प्रतापराव जाधव यांनी दिलेल्या आव्हानावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. संजय राऊतांना एकही निवडणूक लढलेली नाही. साधा नगरसेवकाची निवडणूक लढवण्याची हिंमत ज्या संजय राऊतामध्ये नाही आणि इतक्या ठसणीनं जो संजय राऊत जर बोलत असतील तर याच 40 आमदाराच्या भरोशावर ते राज्यसभेचे खासदार आहेत. पहिले जर त्यांचा स्वाभिमान त्यांनी जागृत करावा, तर त्या लोकसभा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन टाकावा आणि मग काय बोलायचं असेल ते तोंड फाटल्यासारखं त्यांनी बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. राजकीय पतंगबाजी करू नये अशा शब्दात रोहित पवारांनी नितेश राणेंना सुनावलं. शक्ती कायद्यावरून रोहित पवारांनी नितेश यांच्यासह सरकारवर निशाणा साधला. सरकारला महिलांना ताकद द्यायची नाही असंही रोहित पवारांनी म्हटलंय. अभ्यास खूप जास्त आहे. माझं एकच म्हणणं आहे, तसंही तुम्ही कारण नसताना सुद्धा आमच्या लोकांना जेलमध्ये टाकतातच ना. आमचे कोण कोण आज जाईल ते आम्ही बघू आणि त्याचं उत्तर कसं देईल ते आम्ही बघू. त्यामुळे तेव्हा तुम्ही वक्तव्य करू नका. कायदा का नाही झाला आणि केंद्राने कायदा का कॅन्सल केला, या 50% पॉप्युलेशन जी महिलांची लोकसंख्या आहे त्या महिलांना त्यांनी तुम्ही सांगावं. उगाच राजकीय पतंग तुम्ही उडवता आणि शब्द खेळत बसता. अरे शब्द खेळता खेळता म्हणून तर युवकांचं वाटोळं चाललंय. त्यामुळे आज युवकांचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न मांडायच्या ऐवजी तुम्ही नुसतं आपलं काय टेबल टेनिसचा बॉल खेळण्यासारखं इकडनं इकडं आणि इकडं. अरे ह्याच्यामुळे तर वाटोळं चाललंय. नाईक बी बियाणं दुकानाजवळ स्वारगेटला आगीची घटना घडलेली आहे. अग्निशमन दलाकडून 6 अग्निशमन वाहनं दाखल झालेली आहेत. आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये नाईक बी बियाण्यांच्या दुकानाजवळ आग लागलेली आहे. भीषण अशी ही आग आहे. पत्र्याची ही सगळी दुकानं दिसत आहेत. अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून. चंद्रकांत, काय ही घटना आहे, किती वाजता आग लागली आहे, काय अपडेट? साधारण 2:45ची घटना आहे. आता अर्धा एक तासात 6 गाड्या आल्या तिथे लगेच अग्निशमन दलाच्या, जवळच होतं म्हणून. मोठा अनर्थ टळला आणि आग आता बऱ्यापैकी आटोक्यात आलेली. आता तिथल्या पोलिसांनीच आपल्याला ही माहिती दिलेली आहे. पण दुपारची वेळ असल्यामुळं आणि त्यात आज सुट्टीचा दिवस 26 जानेवारी आणि हा गजबजीचा परिसर आहे पूर्णपणे. शिवाजी रोडवरच आहे. म्हणजे आजूबाजूला ही जर आग कंट्रोलमध्ये नसते आली तर आणखीन त्याचा वणवा वाढला असता आणि मोठा अनर्थ झाला असतं. पण सुदैवाने आग सध्या कंट्रोलमध्ये आहे. नक्की, धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल.
आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझत आलेली आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. बातमी आहे एका भीषण अपघाताची. परभणीमधून ही बातमी आहे. एका बाईकवरून जाणाऱ्या 4 विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी इथले विद्यार्थी ध्वजारोहणाकरता सकाळी जात होते. त्या दरम्यान हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की बाईक चालवणाऱ्या विद्यार्थ्याचा डावा हातच तुटलाय, तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या पायाची हाडं मोडली आहेत. 4ही विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यातले 2 बेशुद्धावस्थेत आहेत असं कळतंय. या 4घांवरही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला हे जरी समोर आलेलं नसलं तरी त्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना बाईकवरच एक रील बनवलं होतं असं वास्तव समोर आलंय. आधी रील बनवलं होतं आणि त्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये हा अपघात झाला अशी माहिती मिळते. नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख शूटर दीपक रांगाला पकडण्यात यश आलेलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAनं दीपक रांगाला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. गेल्या वर्षी 5 एप्रिल 2022ला संजय बियाणी यांची घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाइंड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा हा आहे आणि दीपक रांगासह आणखी एका शार्प शूटरनं बियाणी यांच्यावर गोळीबार केला होता. दरम्यान दीपक रांगा याच्या ओळख परेडसाठी नांदेड पोलिसांचं एक पथक पंजाबमध्ये दाखल झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये ते काही व्यक्तींनी त्यांना सुपारी दिल्यामुळे त्यांनी फायरिंग केल्याचा त्याचा रोल आहे. आपण नांदेड पोलिसांचा ताबा वगैरे घेणार आहोत? हो, नक्कीच. आम्ही सदरच्या गुन्ह्यामध्ये ते फरारी आरोपी असल्यामुळे त्यांचा ताबा घेऊन तपास करणार आहोत. 5 एप्रिल 2022 रोजीचे जे गुन्हा आहे 119/2022 त्यामध्ये श्री संजय बियाणी यांची हत्या झालेली होती. त्यामध्ये जे शूटर्स होते त्यापैकी एक दिव्यांशू हा अटक होता आणि एक दीपक नावाचा जो रंगा नावाचा जो आरोपी आहे त्याला NIAने गोरखपूर इथे ताब्यात घेतलेला आहे. या दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी जालन्यामधून. जालन्यातील एका भाविकानं पंढरपूरच्या विठुरायाला 2 कोटींचे सोन्याचे दागिने दान केले. सोन्याचे 2 मुकुट, सोन्याच्या बांगड्या असे दागिने या भाविकानं विठुराया चरणी अर्पण केले. या भाविकानं आज विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाख देखील भेट दिला. हे गेल्या 50 वर्षातील विठुरायाच्या चरणी सगळ्यात मोठं दान असल्याचं बोललं जात आहे. सोन्याचे दोन्हीकडे मुकुट आलेले आहेत. तिथून मोत्या हार आले आहेत. कोल्हापुरी साज आहे, पाटले आहेत, बांगडे आहेत, समय आहे आणि चांदीचे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं दागिने आलेले आहेत. जवळपास आता मूल्यांकन केल्यानं समजेल आम्हाला की नक्की किंमत किती आहे. तरी अंदाजे माझ्या मताने 1.25-2 कोटीच्या आसपास तरी नक्की असावी. 74व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरामध्ये उत्साह बघायला मिळाला. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकत राहू दे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर नागपुरातल्या कस्तुरचंद पार्क इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ध्वजारोहण केलं. शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दादरच्या शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण केलं. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभं राहा. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं. नागपूरच्या कस्तुरचंद इथं हा ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. लोकशाही जी जगामध्ये एक अत्यंत मजबूत लोकशाही आहे, ती ज्या भारताच्या संविधानानं आपल्याला दिली, ज्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, जे संविधान आपण अंगीकारलं, आज खऱ्या अर्थानं त्या संविधानामुळेच आमचा देश गर्वाने उभा आहे. आणि या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आणि अमृतकालामध्ये हा प्रजासत्ताक दिन असाच चिरायू हो हीच सर्वांना माझ्या शुभेच्छा.
संविधानानं खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला जगण्याचा मंत्र दिला. जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे, ज्या संविधानामुळेच आपली प्रगती आहे. आपले पंतप्रधान ज्या संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी कामावर जातात आणि जाताना सांगतात की माझ्याकरता सगळ्यात मोठा ग्रंथ जर काही असेल तर तो संविधान हा ग्रंथ आहे. मला असं वाटतं की आपल्यालाही या सगळ्या संवैधानिक मूल्यांची जपणूक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे आयकर आयुक्त अनिल कुमार मिश्रा आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील उपस्थित होते. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या बलाड इस्टेट परिसरामध्ये विंटेज अँड क्लासिक कार क्लबच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात मुंबईतील आणि बाहेरून येणाऱ्या विंटेज म्हणजे जुन्या क्लासिक कार्स आणि बाईक्स सहभागी होत आहेत. प्रजासत्ताक दिन विशेष निमित्तानं बडोद्यातील राजेशाही कुटुंबियांशी आमच्या न्यूज 18 इंडियाच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी संवाद साधला. बघूयात. चव्हाण फॅमिलीची डायनेस्टी आहे आणि आपण सगळ्यांना माहीत आहे की हा जे महल आहे ते इतका मोठा आहे आणि 700 एकर्समध्ये आहे हा महल आणि त्यामध्ये जे आहे 170 कमरे या महलात आहे. या परिवाराचे महाराजा आणि महाराणी जी आज आपल्यासोबत आहे, महाराजा समरजीत सिंग आणि राणी राधिका राजे जी आपल्यासोबत आहे. नमस्कार आणि हॅपी रिपब्लिक डे. माझा पहिला प्रश्न असा आहे, इतका मोठा महल, 170 कमरे, तुम्ही कसं मेंटेन करतात? आम्ही प्रयत्न करतो मेंटेन करायला. आम्ही महलच्या सगळ्या बाजूला जात पण नाही, पण गेल्या 10-15 वर्षात पुष्कळ रिपेअर केलेलं आहे काम ह्याच्यावर. पण ज्या प्रकाराने या महलचं डिझाईन केलेलं आहे ह्याच्यात धूळ पुष्कळ येते आणि आमच्या कबुतरांची आणि दुसऱ्या ह्याच्यामुळे पण आम्हाला पुष्कळ जागेला जाळ्या लावायला लागलेल्या आहे. पण आता प्रयत्न करतो की जेवढं मेंटेन करू शकू तेवढं करू शकू. आणि ज्या एरियाजमध्ये आम्ही जास्ती आमच्या खोल्या आहे जिथं आम्ही लोक फिरतात त्या बाजूला जास्ती मेंटेन जरूर होतो. पण ह्याचे गच्च्या पण एवढ्या मोठ्या आहे की आम्हाला शेड्यूल करायला लागतं. पण हो, एक नॉर्मल घरापेक्षा मेंटेन करणं म्हणजे एक पुष्कळ अवघड काम आहे. आणि आम्ही पण केव्हा तरी मुंबईला का दिल्लीला लहान फ्लॅटमध्ये जातो तर आम्हाला फार बरं वाटतं. तुम्ही इझिली मेंटेन करू शकता. अच्छा, आणखी एक प्रश्न असा आहे की आज रिपब्लिक डे आहे आणि बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते त्यांचे महाराष्ट्रामधूनच आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ना फेलोशिप जी दिली होती, स्कॉलरशिप दिली होती, ते महाराजांनी दिली होती. म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकर आणि सयाजीराव महाराजांचं एक म्हणजे जे नातं एकदम झालं मोठं. लोकांना माहीत आहे की स्कॉलरशिप दिलेली, पण लोकांना हे माहीत नाही की त्यांना 4 वेळा स्कॉलरशिप दिलेली. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक काय म्हणू आपण, एक स्पार्क होता त्यांच्यामध्ये. आणि सयाजीराव महाराजांची जेव्हा भेट झालेली त्यांनी पाहिलेलं की ह्या व्यक्तीकडे पुष्कळ काय आहे आणि त्यांच्या स्कॉलरशिपसाठी आणि शिक्षणासाठी पुष्कळ मदत केली. सयाजीराव महाराजांनाही माहीत होतं की शिक्षणाचं महत्त्व काय होतं, कारण की स्वतः हे 13 वर्षाचे होते तेव्हा बरोड्यात आलेले आणि ज्या प्रकारात आलेले तेव्हा त्यांचं काहीच शिक्षण नव्हतं. आणि जसे जसे ते फिरले विदेशाला, बाहेर फिरले आणि लोकांना भेटले
त्यांना समजलं की शिक्षणाचं महत्त्व किती होतं तेव्हाही, आणि त्यांची इच्छा होती की ह्या देशाला जर का पुढे यायचं असेल तर शिक्षण एकच एक असं एक मीडियम होतं की ज्याच्याने हे देश पुढे येऊ शकेल. आणि त्यांनी शिक्षणासाठी पुष्कळ केलं आणि बाबासाहेब एक एक्झाम्पल आहे ज्याच्यात ज्यांना फायदा मिळाला. आणि मग शेवटी जाऊन बाबासाहेबांनी तर पुष्कळ म्हणजे या देशासाठी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आणि पुष्कळ फ्रीडम स्ट्रगलसाठी पण पुष्कळ भाग घेतलेला त्यांनी. बाबासाहेब आंबेडकरांचे एक पत्र पण आहेत तुमच्याकडे ज्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ते एक पुस्तक लिहिणार आहे महाराजावर. जी 1939मध्ये जेव्हा सयाजीराव वारले त्याच्यानंतर प्रतापसिंगराव गादीवर आले आणि बाबासाहेबांनी त्यांना एक पत्र लिहिलेलं की बाबासाहेबांच्या एक डेव्हलपमेंटमध्ये लाईफच्या सयाजीराव महाराजांचा किती मोठा योगदान होता आणि जर का सयाजीराव महाराजांनी ती मदत नसती केली त्या वेळाला तर ते जिथं पोचू शकले नसते. आणि त्यांची इच्छा होती की सयाजीरावांनी त्यांना पण मदत केली. त्यांना माहीत होतं की सयाजीरावांनी पुष्कळ क्षेत्रामध्ये काय काय म्हणजे त्यांनी त्यांचा एक योगदान होतं. तर त्यांना इच्छा होती की त्यांच्यावर एक पुस्तक लिहायची, पण काय पुढे झालं माहीत नाही. आणि त्याच्यात तेवढं पण लिहिलेलं आहे की जर का पुढे हे 1939ची गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा इंडिपेंडन्स नव्हतं झालेलं, की पुढे जाता माहीत होतं की एक फ्रीडम स्ट्रगल सगळं चालू होतं आणि केव्हा ना केव्हा देशाला एक स्वतंत्रता मिळेल. तर त्यांची इच्छा होती की त्यांनाही सयाजीराव महाराजांना तेव्हा एक प्रकारचं एक सन्मान केलं पाहिजे देशाने. ते त्यांची इच्छा होती. आणि त्यावेळी त्यांनी महाराजांनी त्यावेळी महिलांसाठी एजुकेशन शुरू केलं होतं. बहुत ही उन्होंने कंपलसरी एजुकेशन करा लड़कियों के लिए. फ़ाइन हुआ जाता था अगर परिवार अपनी बेटियों को शिक्षा नहीं दे रहे थे, स्कूल नहीं भेज रहे थे, तो पेरेंट्स को फ़ाइन किया जाता था. और बाल विवाह एकदम बंद कर दिया गया था. विडो री मैरिज इनकरेज किया गया था. और एकदम ही एक आइडियल सोसाइटी का एक उन्होंने निर्माण किया था तब. और आप इंडिपेंडेंस के बाद देखें तो जो एजुकेशन का जो स्केल था, जितनी लेडीज़ ने ग्रहण किया था शिक्षा इंडिपेंडेंस के पहले सयाजीराव महाराज के टाइम, वो गिर गया था नंबर. मेरी राजमाता साहब बताते थे कि जब वो इलेक्शन के लिए जाते थे कई जगह गांव में, तो बूढ़ी बूढ़ी लेडीज़ आती थी और कहती थी कि देखिए हमको सयाजीराव ने पढ़ा दिया पर हमारी बहुएं एकदम पढ़ के नहीं आई हैं. तो बहुत ही परिवर्तन लाया गया था उन दिनों. आणि आणखी एक प्रश्न असा आहे की वडोदरा जे आहे ते सांस्कृतिक नगरी आहे आणि आम्ही असं ऐकलं आहे की तुमच्या इकडे गणपतीच्या महोत्सवमध्ये सगळं वडोदराचे जे लोक आहेत ते दर्शनासाठी येतात. तर किती मोठा फेस्टिवल आहे गणेश फेस्टिवल महिलांसाठी? आपलं फारच मोठं आहे. घरीच करतो आम्ही आणि मोदक पण घरीच बनवतो. शृंगार आणि पूजा सगळं घरातच असतं. आणि काय पण आम्ही आउटसोर्स नाही करत. आपले वाजंत्री असतात, शेणाई वाजे असतात आणि आम्ही सगळ्याच बसतो पूजाला सकाळी संध्याकाळी. आणि बाकी व्हिजिटर्ससाठी आम्ही उघडं ठेवतो. हे तुमच्या फेवरेट मराठी जेवण कोणते आहे? मराठी फूड? मला जेवण तसं आवडतं, पण रोजचं असेल तर वरण भात मला फार आवडतं. आणि नॉनव्हेजमध्ये पाहायला गेलं तर मला मासा आवडतो पुष्कळ, सी फूड. तसं सगळंच. आता मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो म्हणजे घरचं जेवणचं महत्त्व पुष्कळच वाढून गेलेलं माझ्यासाठी. काय जे समोर ठेवलेलं मी घेत होतो. पण हे 2-3 वस्तू तर खास करून मला फार आवडतात. आणि तुमच्या? आज झिंग्याचं लोणचं, भाकर कोंबडी, तेल कोंबडी, मिरी मांस. चला, थँक्यू. तुम्ही आमच्यासोबत बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.
या स्पेशल सेगमेंटचं थेट प्रक्षेपण बघणार आहोत। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत काही कार्यक्रम, त्याचं थेट प्रक्षेपण अटारी बॉर्डरवरून। प्रजासत्ताक दिन साजरा होतोय, अटारी बॉर्डरवरची ही थेट दृश्य आहेत। प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अटारी बॉर्डरवरून पाहण्यासारखा कार्यक्रम असतो। बघा किती गर्दी जमलेली आहे अटारी बॉर्डरवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्याकरता।